नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, शिक्षक भरतीच्या जाहिरात पवित्र पोर्टलला येत आहे. 31 मे डेडलाईन दिली. त्याच्यानंतर मात्र विद्यार्थ्यांना प्राधान्यक्रम ओपन होऊ शकतात. डेट थोडी एक्सटेंड जरी झाली तरी मात्र जून मध्ये तुम्हाला प्राधान्यक्रम द्यायचे. पण ते प्राधान्यक्रम देण्याच्या अगोदर काही महत्त्वाच्या गोष्टी मी तुम्हाला सांगतो. 4 महत्त्वाच्या गोष्टी, ज्या गोष्टी कदाचित तुम्हाला संधी देऊ शकतात किंवा कदाचित तुमची संधी अडवू शकतात. सो नेमकं कोणत्या 4 संधी, थोडा हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा, व्यवस्थित समजून घ्या आणि याबद्दल तुम्हाला काय वाटतं कमेंटमध्ये कळवा. याच सारख्या नवनवीन गोष्टी आणि अपडेटेड गोष्टी तुमच्यासाठीच्या मी ह्या व्हिडिओच्या माध्यमातून अशाच प्रकारे सांगत असतो. त्यासाठी चॅनल सबस्क्राईब करून बेल आयकॉन क्लिक करा, जेणेकरून अशा गोष्टी तुमच्याकडे मिस होणार नाही. जाऊया मुख्य मुद्द्याकडे. तत्पूर्वी तुम्हाला मी सांगू इच्छितो की इग्नाइट अकॅडमीकडनं CTT 2026 ची एक्झाम जी सप्टेंबर 6 रोजी होणार आहे त्यासाठी बॅच चालू केलेली आहे. 18 मे पासून बॅच चालू झाली आहे. लाईव्ह प्लस रेकॉर्डेड बॅच आहे. ज्या बॅचमध्ये तुम्हाला जुन्या विद्यार्थ्यांना 50% ऑफ आहे. नवीन विद्यार्थ्यांना ह्या बॅचमध्ये टीचिंग लँग्वेज तुम्हाला मराठी प्लस हिंदी असणार आहे, कारण क्वेश्चन पेपर हा तुमचा हिंदी इंग्लिशमध्ये आहे. त्याचबरोबर तुम्हाला इतर सगळे फीचर्स ह्या बॅचमध्ये अवेलेबल असणार, तुम्ही जॉईन करू शकता. दुसरी महत्त्वाची गोष्ट, फास्ट ट्रॅक बॅच TTT चालू झाली. शेवटच्या टप्प्यावर ज्यांना रिव्हिजन करायचं आहे, टू द पॉइंट एक्झाम ओरिएंटेड फक्त शिकायचं असेल त्याच विद्यार्थ्यांनी ही बॅच जॉईन करायला हवी. ह्या बॅचमध्ये पण हे सगळे फीचर्स आहे. दोन्ही बॅचेस तुम्हाला अवेलेबल आहे. बॅचेस खाली खाली डिस्क्रिप्शनमध्ये लिंक दिली बॅचेस जॉईन करण्यासाठी. लिंकवर क्लिक करा, ॲप डाउनलोड करा, हवी ती बॅच जॉईन करा. आता मुख्य मुद्द्याकडे तुम्हाला मी घेऊन जातो. पहिला जो मुद्दा आहे तो आहे टक्केवारी संदर्भातला. ज्या विद्यार्थ्यांची टक्केवारी बघा, आता ह्या गोष्टी बऱ्याच वेळेस आपल्याकडनं मिसिंग होतात, त्यामुळे ह्या रिपीट मी तुम्हाला आठवण करून देतोय. बघा, 11 फेब्रुवारी 2024 हे पवित्र पोर्टलला आलेलं बुलेटिन होतं. ह्या बुलेटिनमध्ये शंका आणि समाधान नावाचा ऑप्शन होता, त्यामध्ये प्रश्न विचारून त्याचं उत्तर दिलेलं होतं. त्यामधला महत्वाचा मुद्दा आहे बघा, या ठिकाणी दिलेला, स्थानिक स्वराज्य संस्था म्हणजे 1 ते 12वीला किंवा खाजगी संस्थांमध्ये 1 ते 8वीला तुम्हाला जर पदभरती करता इथे पवित्र पोर्टलला रजिस्ट्रेशन करायचंय किंवा पदभरती करायची असेल तर त्यासाठी टक्केवारी बघा कशी असते. 1 ते 5वीच्या गटाला तुम्हाला जर इथे शिक्षक व्हायचं असेल तर तुम्हाला 12वीला खुल्या प्रवर्गांना 85% आणि कॅटेगरीला 40% मार्क असावे लागतात. 6वी ते 8वीला तुम्हाला ओपनच्या विद्यार्थ्यांना किमान 85% आणि कॅटेगरीला 40% असावं लागतात. 9 ते 10ला तुम्हाला शिक्षक व्हायचं असेल तर ओपनच्या विद्यार्थ्यांना बघा किमान 50%, खुला व आरक्षित प्रवर्ग दोघांनाही, म्हणजे ओपन कॅटेगरी दोघांनाही 50% आणि 11वी 12वी तुम्हाला शिक्षक व्हायचं असेल तर ओपन आणि कॅटेगरी दोघांनाही 50% मार्क असावे लागतील. जर तुम्हाला 12वीला हे मार्क तुमच्या कॅटेगरीनुसार जर नसतील तर साहजिक तुमचा विचार कुठे केला जाणार आहे, तुमचा विचार म्हणजे प्राधान्यक्रमाचा विचार करता. बघा, पहिला मुद्दा काय, प्राधान्यक्रम देत असताना किंवा प्राधान्यक्रम तुम्हाला कोणते येणार, तर जर तुम्हाला हे मार्क नसतील, तर ते प्राधान्यक्रम तुम्हाला येणारच नाही. कारण तुम्हाला 1 ते 5 चे प्राधान्यक्रम काय येणार नाही, कारण तुम्हाला 50% पेक्षा कमी मार्क आहे. म्हणजे प्राधान्यक्रम 1 ते 5, उदाहरण म्हटलं मी, 1 ते 5 येणारच नाही. काय येणार नाही 1 ते 5? मी तुम्हाला एक्झाम्पल देतो. बघा, असे कॅन्डिडेट असू शकतात की ज्यांना 1 ते 5 वर्गासाठी शिक्षक होण्यासाठी जे मार्क आवश्यक आहे ते नाहीत. मग या उमेदवारांचा विचार कुठे होणार आहे? बघा, 1 ते 5 वर्गाला तुम्हाला जर शिक्षक व्हायचं असेल, 1 ते 5 वर्गाला शिक्षक व्हायचं असेल तर 12वीला ओपनच्या विद्यार्थ्यांना आणि कॅटेगरीच्या विद्यार्थ्यांना अशी मार्क असावीच लागतील. इथे 45% आणि इथे 40% मार्क असावे लागतील. बरोबर आहे. सेम तुम्हाला 6 ते 8ला पण तेच आहे. 6 ते 8ला पण तेच आहे. आणि 9 ते 10 आणि 11 ते 12 ह्या वर्गांनाही तुम्हाला 9 ते 10 आणि 11 ते 12 ह्या वर्गांनाही तुम्हाला जर इथे प्राधान्यक्रम हवे असेल तर इथे 50% ओपनच्याही विद्यार्थ्यांना आणि 50% कॅटेगरीच्या विद्यार्थ्यांना मस्ट आहे. मग हे जर मार्क नसतील तर साहजिक आहे, ए नावाचा विद्यार्थी कॅटेगरीमधून बिलॉंग करतो आणि त्याला जर म्हणूया आपण 1 ते 8 साठी त्याला जर 39% मार्क असेल तर साहजिक याचा विचार ह्या वर्गांसाठी होणारच नाही. आता ह्या विद्यार्थ्याचं इथे नुकसान होणार आहे, पण जेव्हा ह्या विद्यार्थ्याचं नुकसान होतं तेव्हा एखाद्या विद्यार्थ्याला कदाचित ही संधी प्राप्त होणार आहे. का? तर याला चांगले मार्क असून सुद्धा त्याला म्हणजे टेटला इथे कमी मार्क होते 12वीला, सो याची संधी जाणार आणि कुणाला तरी संधी ओपन होणार आहे. तेच मी ए या विद्यार्थ्याला जर मी ओपन मधून कन्सिडर करतो, तो ओपनचा याला जर 44% किंवा 45% पेक्षा कमी मार्क असेल तर याला पण इथे संधी मिळणार नाहीये. याची संधी जाणार, कुणाला तरी संधी ओपन होणार आहे.
सो अशा पद्धतीने तुम्ही इथे विचार करा, कुणाची तरी संधी जाते, कुणाला संधी अडवते आणि कुणाला संधी मिळते. सो हा मुद्दा तुमच्या लक्षात आला असेल. सो एकदा चेक करा तुम्ही तुम्हाला मिळालेले मार्क्स आणि तुम्ही जेव्हा रजिस्ट्रेशन केलेलं आहे, सेल्फ सर्टिफिकेशन केलेलं आहे, त्यामध्ये टाकलेले मार्क्स व्हेरीफाईड आहेत का. आता तुम्ही जर चुकून जरी मार्क टाकले असेल ना, तुमची चूक झाली असेल तर याला दोषी तुम्हीच आहेत. तुमची चूक जरी झाली असेल तर तुम्हाला प्राधान्यक्रम येणारच नाहीये, प्राधान्यक्रम तुम्हाला येणार नाहीये. सो हाही मुद्दा फार महत्वाचा आहे. पॉईंट नंतरच्या आकडे ठीक आहे, पण ऍटलिस्ट हे एकूण इथे 40 इथे 50% मार्क पाहिजेच. जास्त चालतील पण कमी नसावेत, लक्षात घ्या. आता अजून एक मुद्दा या ठिकाणी जो की निवड प्रक्रियेमध्ये बोलला गेलाय बघा. जसं की आता जो नियम राज्य मंत्रिमंडळाने आणलेला होता तो आता वेटिंगवर ठेवलाय, त्याला स्थगिती आणलेली आहे. त्यामध्ये हा पण मुद्दा असू शकतो, जर शैक्षणिक पात्रतेमध्ये जर तुम्ही ओपनचे मार्क नसेल घेतले, म्हणजे एखादा कॅटेगरीचा उमेदवार आहे शैक्षणिक पात्रतेमध्ये किंवा डॉक्युमेंटेशन मध्ये किंवा त्याला म्हणूया आपण अनुभवामध्ये शैक्षणिक पात्रता घेऊया आपण, ओपनला इथे 50% मार्क पाहिजे, पण एखादा उमेदवार कॅटेगरीमधून बिलॉंग करतोय हा उमेदवार, आणि याला जर कॅटेगरीनुसार मार्क आहे, कॅटेगरीनुसार म्हणजे 40+, त्याला म्हणूया आपण 44% मार्क आहे, ह्या उमेदवाराचा विचार कॅटेगरीच्या जागांसाठी होईल की त्याला ओपनच्या जागा मिळतील. या संदर्भात आता ह्या निर्णयाला स्थगिती आल्यामुळे याच्यावरती अवलंबून हा निर्णय काय होतो. जर हा निर्णय ऍज इट इज कंटिन्यू झाला तर मग हा उमेदवार अडचणीत येऊ शकतो. याविषयी डिटेलमध्ये सगळे GR चेक करून माहिती घेतो, पण तुम्हाला काय वाटतं मला कमेंटमध्ये कळवा. पण हाही मुद्दा फार महत्वाचा असू शकतो इथे सिलेक्शन मध्ये, निवड प्रक्रियामध्ये. सो कुणाची तरी संधी घेऊ शकतो, कुणाला तरी संधी देऊ शकतो. हा मुद्दा क्लिअर झाला, मला कमेंटमध्ये कळवा. आता दुसऱ्या मुद्द्याकडे तुम्हाला घेऊन जातो. कॅटेगरी संदर्भातला मुद्दा बघा इथे, कॅटेगरी आणि समांतर आरक्षण निवड प्रक्रिया. आता एखादा उमेदवार कॅटेगरीमधनं बिलॉंग करत असेल तर त्याचा विचार दोन ठिकाणी होतो, एक म्हणजे ओपनच्या जागांसाठी, ओपन जनरलच्या, आणि एक म्हणजे कॅटेगरी जनरलसाठी होतो. आणि तोच उमेदवार जर समांतर आरक्षणमध्ये असेल, कॅटेगरी प्लस फिमेल सपोज, याला म्हणूया आपण समांतर आरक्षण. समांतर आरक्षण बऱ्याच प्रकारचे, फिमेल आहे, त्यानंतर माजी सैनिक आहे, स्पोर्ट पर्सन आहे, अनाथ आहे, दिव्यांग आहे, प्रकल्पग्रस्त, भूकंपग्रस्त, हे सगळे काय आहेत समांतर आरक्षण. मी एक एक्झाम्पल घेतलं फिमेलचं. यांचा विचार करताना 4 ठिकाणी होतो बघा. पहिला विचार होतो ओपन फिमेलसाठी, दुसरा विचार कॅटेगरी फिमेलसाठी, तिसरा विचार ओपन जनरलसाठी, चौथा विचार कॅटेगरी जनरलसाठी होतो. जर तुम्ही समांतर आरक्षण असेल तर साहजिक आहे, तुम्हाला चांगले मार्क असेल तर तुम्ही ओपन फिमेलची जागा पण घेऊन जातात, तुम्हाला संधी मिळते, आणि त्या ठिकाणी ओपन फिमेलच्या उमेदवाराला संधी कमी होऊन जाते. सेम इथे सुद्धा ओपन जनरलच्या जागा, तुम्हाला चांगले मार्क्स असेल तर ओपन जनरलच्या जागा घेऊन जातात, आणि ओपन जनरल मध्ये जाणारे मेल फिमेल जे असतात इतर कॅटेगरीचे म्हणा किंवा ओपनचे म्हणा, त्यांची जागा इथे अडवली जाते. म्हणजे इथे कुणाला तरी संधी मिळते आणि कुणाला तरी ती अडवली जाते. इथे चांगले मार्क असेल तरची गोष्ट, लक्षात घ्या. हा एक मुद्दा क्लिअर झाला निवड प्रक्रियेमध्ये. हा तिसऱ्या मुद्द्याकडे तुम्हाला घेऊन जातो. तिसरा आहे तुमचं कागदपत्रे. फॉर्म भरताना बऱ्याच विद्यार्थ्यांनी फॉर्म तर भरलेला आहे, पण फॉर्म भरताना त्यांनी सांगितलं होतं लास्ट डेट जी होती आय थिंक सो 14 मे, माझी क्लिअर असेल तर 14 मे पर्यंत फॉर्म भरण्याची लास्ट डेट होती. त्या डेट पर्यंतची डॉक्युमेंट तुम्हाला हवे लागतात. आता यामध्ये बऱ्याच जणांचा गोंधळ कागदपत्रामध्ये काय माहिती का, कास्ट सर्टिफिकेटमध्ये बऱ्याच जणांचा गोंधळ असू शकतो. बऱ्याच जणांचं समांतर आरक्षण टाकून तर दिलं पण डॉक्युमेंट नव्हतं, किंवा मला माहित नव्हतं सर माझ्याकडून चुकीन झालेलं आहे, किंवा NCL बाबत बऱ्याच जणांची अडचण असू शकते. असं जर असेल तर तुम्ही जर सेल्फ सर्टिफिकेशन करताना सगळी माहिती भरली असेल पण डॉक्युमेंट तुमच्याकडे नसेल, तर जेव्हा तुमचं सिलेक्शन झाल्यानंतर तुमचा DV होतो, DV मध्ये तुम्ही अपात्र होतात, आणि अपात्र झाल्यानंतर तुमच्या जागेवरती परत टप्पा 2 होऊन कोणाला तरी इथे संधी अवेलेबल होते. सो डॉक्युमेंट सुद्धा महत्वाचे, कागदपत्र महत्वाचे, जे जर नसतील, व्हॅलिड नसतील तर मात्र तुम्हाला अडचण येऊ शकते. बघा ह्या प्रोसेसला आत्ताचे व्हॅलिड नको आहे, जेव्हा टेटचा तुम्ही फॉर्म भरला होता ना, त्याची लास्ट डेट होती ना, त्या डेटचे तुमचे व्हॅलिड डॉक्युमेंट असावे लागतात. सो एकदा तुमचे सगळे डॉक्युमेंट चेक करून घ्या. ओरिजिनल लागतात, ओरिजिनलच लागतील, झेरॉक्स किंवा हरवलंय वगैरे चालणार नाही, ओरिजिनल लागतील. त्याला भरपूर असे कोणाचे हरवल्याचे काही इश्यू असेल तर त्याला भरपूर सारे ऑप्शन असू शकतात, पण सध्या तरी तुम्ही चेक करून घ्या तुमच्या लिस्टमध्ये हे डॉक्युमेंट्स आहेत का. आणि शेवटचा पॉईंट आहे लिमिटेड प्राधान्यक्रम आणि योग्य प्राधान्यक्रम. हे खूप महत्वाचं आहे. लिमिटेड प्राधान्यक्रम तुम्हाला बघा 50 आणि 100 असे प्राधान्यक्रम देण्यात आलेले सध्या. आता हे देत असताना इश्यू काय होतो बघा, जेव्हा A नावाचा विद्यार्थी हा प्राधान्यक्रम देतोय बघा, प्राधान्यक्रम देत आहे हा, सपोज याने प्राधान्यक्रम दिलाय 1 पासून ते 100 पर्यंतच्या काय स्कूलला म्हणूया किंवा प्राधान्यक्रम म्हणूया आपण, स्कूलला त्यांनी प्राधान्यक्रम दिलेला आहे. ओके,
त्याने विथ असेल किंवा विदाऊट असेल, ते 50 आणि 100 तुम्हाला माहिती आहे. विदाऊट इंटरव्ह्यूसाठी, विथ इंटरव्ह्यूसाठी 50 आहे, विदाऊटसाठी 100 आहे. तुम्ही 1 ते 100 पकडा किंवा 1 ते इथे 50 पकडा. ओके, मग हे प्राधान्यक्रम दिल्यानंतर ह्या उमेदवाराला आपण म्हणूया ए नावाच्या उमेदवाराला, असं समजूया आपण याला मार्क खूप चांगले आहेत, म्हणजे याला 100 म्हणूया आपण 150 मार्क आहे आणि 150 मार्काच्या आधारे याला वाटतंय की मला माझ्या प्राधान्यक्रमानुसार माझ्या आवडत्या जिल्ह्यात, माझ्या आवडत्या वर्गावर, नाही का, माझ्या आवडत्या ठिकाणी मला इथे संस्थेमध्ये माझी निवड व्हायला पाहिजे. त्यांनी प्राधान्यक्रम दिले, पण सेम प्राधान्यक्रम याच्यापेक्षा जास्त मार्क असणारा पण देऊ शकतो. सपोज असं म्हणूया आपण, सेम जर देणार नाही पण 150 प्लस ज्यांना मार्क आहे असे काही उमेदवार आहेत, त्यांनी सुद्धा काय केलंय, सेम प्राधान्यक्रम दिले. 1 ते 100 पण सेम दिले आणि 1 ते 50 पण सेम दिले. तर होणार काय, ह्या विद्यार्थ्याला इथे याची निवड होणार नाही. ओके, इथपर्यंत क्लिअर झालं, म्हणजे याची संधी गेली. क्लिअर कट होत आहे. असं 100मध्ये 1% तर होऊ शकतं की नाही, होऊ शकतं. दुसरा मुद्दा काय, मग एक बी नावाचा विद्यार्थी आणि याला मार्क याच्यापेक्षा कमी आहे, आपण म्हणूया 1 मार्क कमी करूया, आपण 149 म्हणा किंवा 140 ते 150च्या दरम्यान आहे आणि याने जे प्राधान्यक्रम दिले 1 ते 100 म्हणूया किंवा 1 ते 50 म्हणूया, याने असे प्राधान्यक्रम दिले की यामध्ये हे प्राधान्यक्रम आलेच नाही. होणार काय, कदाचित 149 140 मार्क असून सुद्धा ह्या विद्यार्थ्याची निवड होऊ शकते आणि जास्त मार्क असून सुद्धा ह्या विद्यार्थ्याची निवड राहू शकते. म्हणजे या ठिकाणी प्राधान्यक्रम देण्याला सुद्धा, म्हणजे नुसते प्राधान्यक्रम नाही, योग्य प्राधान्यक्रम देणं सुद्धा महत्वाचं असू शकतं. सो तुम्ही याविषयी काय विचार करतात ना, तुम्ही जो विचार करता तोच विचार जर तुमचा प्रतिस्पर्धक किंवा तो अभियोग्यता धारक जर करत असेल तर तुम्ही अडचणीत येऊ शकता. सो थोडक्यात म्हणूया हे काय गॅम्बलिंग झालेलं आहे. सो इथे विचार करावा लागणार तुम्हाला. हे 4 मुद्दे खूप महत्वाचे असेल, जे की तुम्हाला संधी देऊ पण शकतात, तुमची संधी हिरावून घेऊ पण शकतात. सो इथे प्राधान्यक्रम देताना विचार करावाच लागणार आहे. ह्या 4ही मुद्द्यांबद्दल तुम्हाला काय वाटतं मला कमेंटमध्ये कळवा. याच्यावर डिटेल मी पण तुमच्याशी बोलू शकतो, एका मुद्द्यावर पण डिटेल बोलू शकतो. पण मला तुमच्याकडनं अपेक्षित आहे की तुम्हाला यामध्ये काही अडचण वाटते, काही शंका वाटते, काही प्रश्न आहेत का, काही डाऊट्स आहेत का, मला कमेंट बॉक्समध्ये नक्की टाका. आणि हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला मला कमेंटमध्ये ते पण कळवा. प्लस तुम्हाला इथे आम्ही एक बॅच चालू केली, शिक्षक होण्यासाठीचे योग्य मार्गदर्शन देणारी मेंटॉरशिप बॅच आहे. ह्या बॅचमध्ये आम्ही तुम्हाला मार्गदर्शन करत असतो की पवित्र पोर्टलला प्राधान्यक्रम कसा निवडायचा, पात्रतेनुसार शिक्षक होण्यासाठी योग्य मार्गदर्शन आम्ही देत असतो. कागदपत्रे कोणती लागणार याचे सविस्तर मार्गदर्शन, मला सगळे GR माझ्याकडे अवेलेबल आहे. विश्वास ठेवा, बऱ्या कित्येक वर्षापासून विद्यार्थ्यांच्या डिव्हीला मी सगळ्यांना मदत करत आलेलो आहे. सो डॉक्युमेंट बद्दल तर काळजीच करू नका, सगळं तुम्ही माझ्याकडे येऊन हवं तर चेक करून जा, मी तुम्हाला सगळे डिटेल्स मध्ये सांगतो. प्राधान्यक्रम ते नियुक्ती आणि ऑर्डर मिळेपर्यंत प्रत्येक स्टेपवर तुम्हाला मार्गदर्शन राहणार आहे. शासन निर्णय, परिपत्रके, कोर्ट केसेस याबाबत योग्य माहिती सुद्धा आमची टीम तुम्हाला देणार आहे. आम्ही तिघांव्यतिरिक्त अजूनही टीम तुम्हाला मार्गदर्शन करत राहणार. त्यासाठी बॅच पण तुम्ही जॉईन करू शकता. अदरवाईज काही शंका असेल नंबरला कॉल करू शकता. तुमच्या मित्रांना TET सीटच्या बॅचेस पण सजेस्ट करू शकता. ह्या 4 मुद्द्यांवरती मला नक्की कमेंट बॉक्समध्ये तुमचे कमेंट अपेक्षित आहे. आवडला व्हिडिओ तर लाईक करा, सगळ्या मित्रांना ग्रुपमध्ये शेअर करा आणि असेच नवनवीन गोष्टी जाणून घेण्यासाठी, मिस न होण्यासाठी हा चॅनल सबस्क्राईब करून बेल आयकॉन क्लिक करा. पुन्हा व्हिडिओ आपण नेक्स्ट मध्ये. धन्यवाद.